लवकरच येते आता मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीला सगळेजण भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात बनवून खातात. तसं म्हटलं तर बाजरी थंडीमध्ये खाल्लेली चांगली असते. बाजरीमध्ये असते थोडीशी गरमी, त्यामुळे बरेच जण बाजरीची भाकरी ही थंडीमध्ये आवर्जून खातात. चला आता मी तुम्हाला मम्मीच्या हातची तीळ लावलेली बाजरीची भाकरी दाखवते. आणि पीठ काय करायचं, छान व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळून घेतलं की त्याचा गोळा तयार करायचा, वरून तीळ टाकायचे आणि भाकरी छान अशी थापटून घ्यायची. भाकरी जर तुम्हाला कडक खायला आवडत असेल ना, तर एकदम पातळ लाटायची नाही, थापायची. आणि छान अशी पातळ थापली का भाकरी कडक होते. नंतर भाकरी तव्यामध्ये टाकायची, तिला पाणी लावायचं. पाणी लावून झालं की वरून थोडेसे तीळ असे पसरवायचे. आता कोण कोण भाकरी करताना कसं पीठ मळतानाच तीळ मिक्स करतात, पण पीठ मळताना तीळ मिक्स केले ना भाकरीच्या आतमध्ये जातात, असं वरून अजिबात दिसत नाही. त्यामुळे मग मी असं वरून टाकते, म्हणजे कसं दिसायला पण एकदम छान दिसते आणि भाकरी छान अशी टमटमीत फुगले. भाकरी कशी वाटली नक्की सांगा आणि या संक्रांतीला अशा पद्धतीनं भाकरी करा. चेहऱ्याची रिलेटेड तुमचं काही पण असेल तर ही क्रीम तुम्ही घेऊ शकता. बाय.